मित्रांनो, जत्रा बोलली तर गावची परंपरा आणि वर्षांपासून आलेली परंपरा आणि ही आपण जपत आहे आणि ही दिसत असेल मित्रांनो पाटील कुटुंबातील आणि परिवारातील काठी मानाची. आणि मित्रांनो, तुम्हाला त्या ताटामध्ये दिसत असेल कुलदैवत आहेत आणि मागे बरीचशी मंडळी आहेत ती देखील दाखवीन. आणि मित्रांनो, आपण आलो आणि इथेशी काठी बघू शकतात. मानाची काठी आहे, इथेशी झाडाला बांधली जाते आणि जेव्हा लग्न कोणाचं होतं तेव्हा ही काठी आहे ना घेऊन जातात, म्हणजे मंडपामध्ये बांधायला. आणि मित्रांनो, जत्रा बोलली तर गावाचा देवांचा मानपान आणि तुम्हाला पुढे दिसेलच बघा. इथून मित्रांनो येत आहे आपल्या गावचा पाठीरेखा म्हणजे कुलदैवत वागेश्वर. आणि ही परंपरा मित्रांनो गावाकडेच पाहायला भेटते आणि श्रद्धा आणि जपली जाते. म्हणजे देवावरती विश्वास असलेला असतो आणि नेहमीच मित्रांनो हाकेला धावून येणारा वागेश्वर तुम्हाला दाखवतो बघा. हा पण मित्रांनो भगत आहे आपल्या बोपी परिवाराचा आणि इथे हा मित्रांनो आमचा 2 गावांचा कुलदैवत आहे आणि ग्रामदेवत आहे. सदैव त्याची कृपा दोन्ही गावांवरती असते आणि भाविक भक्त तर मित्रांनो खूपच येतात या यात्रेला. आणि या यात्रेची बोललं तर ही पनवेल भागामधील एक फेमस यात्रा मानली जाते आणि 2 गावांची यात्रा मित्रांनो असते. आणि या यात्रेच्या निमित्त पूर्ण पनवेल तालुक्यामधील भाविक भक्त या दर्शनासाठी येत असतात आणि देवाच्या कडून जे काय मनोकामना मागली जाते ती पूर्ण होत असते मित्रांनो. आणि ही मित्रांनो यात्रा बोलली तर जानेवारीच्या महिन्यात आणि जेव्हा मित्रांनो पौर्णिमा असते त्या दिवशी यात्रा ही भरली जाते आणि पहिल्या दिवशी मानपान असते आणि काठी निघतात. आणि बघा लहान मुलं देखील आले होते मंदिरामध्ये आणि इकडे पाहू शकतात अनेक भाविक भक्त आले होते दर्शनासाठी आणि अनेकांची श्रद्धा देखील आहे देवावरती आणि आरती करण्यासाठी आली होती. आपली बहीण आली होती. तर इकडे चालू होतं मित्रांनो गोंधळ. हा गोंधळ मित्रांनो हरिग्राम गावातील म्हणजे गावाच्या वतीने असतं हा गोंधळ, ग्रामस्थ मंडळीच्या वतीने. आणि पंच देखील आहेत आणि भगत बाबा देखील आहेत आणि गोंधळी देखील आलेले होते मित्रांनो गोंधळ करण्यासाठी. आणि ते समोर पाहू शकतात सर्व साहित्य मांडलेले आहेत. मंडळी तुम्हाला तर माहीतच आहे, हरिग्राम केवाले गावातील ग्रामस्थांना माहीतच आहे की हरिग्रामच्या डोंगरावरती एक पूर्वीपासून एक मंदिर आहे वागेश्वराचा आणि त्याचाच मित्रांनो देव म्हणजे जो हरिग्राम आणि केवाले गावचा खाली देखील आहे. आणि आपल्या हरिग्राम गावातील देव आला होता आणि आपला देव आला होता तर विचारत होता की माझा मोठा भाऊ का नाही आला अजूनपर्यंत. तर त्याचीच वाट पाहत होता. तर तुम्हाला नक्कीच दिसेलच पुढे आता काठी पण येणार आहे मानाची, म्हणजे केवाले गावातील अशी गावांचा साक्षात देव म्हणजे वागेश्वर मित्रांनो.
इकडून पण आता गावातून म्हणजे केव्हाले गावातून बघा नवस घेऊन आलेले आहेत, बघू शकतात बघा. तुम्हाला दिसत असेल बकरा वगैरे हल्लेला आहे देवाला, म्हणजे नवस बोलला तर दिला जातो बघा. बकरा आहे आणि इकडं हे बघा इकडून पण येत आहेत तलवा. आता देवाला म्हणजे केस वरती देतील नंतर. हो मंडळी, खालून आलेली आहे आपल्या केवाले गावातील मानाची काठी. तर दरवर्षाप्रमाणे यावर्षी पण आली होती आणि अनेक भाविक भक्त पण आले होते पाठी गावातील. आणि तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो, हा आहे मित्रांनो आपल्या दोन्ही गावांचा पाठीरेखा म्हणजे देव वागेश्वर. त्याचं पण मित्रांनो दर्शन आपल्याला झालेले आहे, तर दाखवण्याचा प्रयत्न आहे छोटासा. आणि नक्कीच पहा, थोडासा आरतीचा पण क्षण घेतलेला आहे आणि अनेक भाविक भक्त आरती करत होते देवाची आणि आरती देखील चालू होती. तर व्हिडिओ काढली मी आणि हा दृश्य दाखवण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच बघा. मंडळी, खाली देखील वारे आले होते अंगामध्ये आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे छोटासा. आणि मित्रांनो राग मानून घेऊ नका, छोटासा प्रयत्न आहे आणि यात्रेच्या निमित्त जे काही घडलेलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तर नक्कीच पहा तुम्ही. मित्रांनो तलवा पण आले, बघू शकता. निखिल भाईची भाची आलेली आहे, आपली भाची. आता केस काढणार आहे आपण इथे, नवल बोललो होतो तर. मित्रांनो बघा इकडे बघू शकता ढोल आणि कोंबडे आहेत ना मित्रांनो. देवाला नवस दिला जातो म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये वागेश्वर देवाचं म्हणजे नवस फेडायला येतात बरीच मंडळी. मग दाखवतो बघा, अजून कोंबडा आहे बघा. आणि मग कोंबडा म्हणजे कापाला तुम्हाला दाखवतो बघा. इथेशी आता म्हणजे कोंबडी बकडी म्हणजे देवाला म्हणजे नवस दिला जातो. इथेशी आता कापतात, तुम्हाला थोडसा क्षण दाखवतो. बघा मित्रांनो, इकडे आपले हरिग्राम गावातील उपसरपंच माझे ते आले होते दर्शनाला मुलासोबत. आणि हा आहे मित्रांनो आपला अविराज जोशी आणि तो पण आला होता. आणि आता चालल्यात ते घरी आणि गावामधील भेटल्यात मित्रांनो मित्र दोन छोटे भावांनो. बघा आपल्या गावातनं पण आता तलवे वगैरे म्हणजे काठ्या निघलेले आहेत, तर दाखवतो बघा तुम्हाला. बघत राहा बघा. आता आपल्या गावातनं पण बरीच मंडळी आली. मित्रांनो खाली देखील जरी आणि मरी आईचं मंदिर आहे आणि अनेक भाविक भक्त इथे आले होते आणि काहीकांच्या अंगामध्ये वारे देखील आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकतात. आणि अनेक श्रद्धाळू भक्त दर्शनासाठी थांबले होते देवीच्या. तर नक्कीच पहा, थोडासा क्षण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कोणी राग मानून घेऊ नका. यात्रेच्या निमित्त जे काही क्षण झालेला आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि वेटिंगवरती होती पब्लिक आणि इकडे तलवे वगैरे येतात बघा, ते देखील आता वरती चाललेले आहेत मंदिरामध्ये. आणि तलवा आलेला आहे मित्रांनो राहुल म्हात्रे दादांची मुलगी आणि मुलगा आहे आणि सर्व परिवार आलेला आहे. आणि पाठीमागे पण आलेला आहे तलवा. हा मित्रांनो आहे रामा म्हात्रे यांचा तलवा. आणि अनेक
मंडळी नवस फेरायला आले की या बकऱ्यावरती बसूनच यायचं असते मंदिरामध्ये आणि त्याच्यानंतर हा मित्रांनो नवस हा पूर्ण झाला जातो. आणि हा सुमित सदचा मुलगा होता आणि मागे बघा करण भोपिये तलवा घेऊन म्हणजे आलेला आहे आणि या तलवे असतात मित्रांनो, हे 5 फेऱ्या मारायच्या असतात आणि रामाबाईचा मुलगा होता. आणि बघा इथेशी गोंधळ देखील चालू होता. हा गोंधळ मित्रांनो चालू होता केवाली गावातील ग्रामस्थ मंडळींच्या वतीने हा गोंधळ आयोजित केला होता. आणि हे आहेत मित्रांनो केवाली गावचे पाटील काका आणि त्यांची वाईफ. विशाल भाई आपला प्रताप घरात आहे आणि इकडे नितीन आहे आपला. हाय हाय ए माऊ कुठे आले तू? काय आहे आता देव आहे की रे तुझं पण आता काय केस काढायचं? केस काढायचे आहेत ना? इकडे बघ मामा पण आले तुमचा. निखिल मामा आले. निखिल मामा आले आले आहे ना माऊ. ओके बाबा मस्ती केस टाकून देतो. तुम्ही बघायला येऊन थांबा झाला. तुम्ही आले आले बघा आले आले. तोडक्या अडी लढतोय आता. ए दादा सोबत सुमित भाई पण आले बघा. नारपोलिशीत ना भाई. आणि त्याचा पोरगा पण आता तुम्हाला दाखवतो बघा. इथं केस काढायला घेतलं बघा.
बाबू सर आले. हे पण या पोरेकांचे आहेत. कुठले आहेत तुम्ही? कुठल्या पाहुणे आहेत? हे कुठले गावचे आहे तू? गावले. कोणची पोर? कोणची? काय बोलताय? योगेश. योगेश मालेची का? ओमकार भाई आणि वहिनी काय पडायला आल्यात. काय व्हायची नवीन खरेदी चालले. किती